तर मंडळी, सकाळच्या खूप घाईगडबडीमध्ये आपण हा मूग डाळीचा हलका फुलका नाश्ता हा बनवून देऊ शकतो। तर नमस्कार, संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करत आहे। तर मूग डाळीचा नाश्ता बनवण्यासाठी 1 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे, साधा राशनचा तांदूळ आहे आणि 1 वाटी मी इथं मूग डाळ घेतलेली आहे। सालसह वापरलेले आहेत। तुम्हाला सालसह घ्यायची नसेल तर तुम्ही पिवळी डाळ पण इथं मुगाची वापरू शकतात। अर्धी वाटी मी इथं कांदा पोहे घेतले आहेत। तिघी जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। स्वच्छ पाण्यानं 2 पाण्यानं धुवून घ्यायचं आहे। हे आपल्याला फार जास्त वेळ भिजत घालायची गरज नाही, फक्त 10 ते 15 मिनिटं भिजत घालायचे इथं आपल्याला आणि नंतरच बारीक करून वाटून घ्यायचे। इडलीला कसं खूप वेळ लागतो, रात्री सकाळी भिजत घालावं लागते, रात्री बारीक करावं लागते, त्याला खूप अख्खा दिवस जातो त्यामध्ये आपल्याला। हा नाश्ता आपला झटपट आणि पटकन इथं तयार होतो। सकाळच्या घाईगडबडीमध्ये आपण हा नाश्ता बनवून देऊ शकतो। फक्त 10 ते 15 मिनिटच भिजत घातले मी इथं। तुम्हाला जर इथलाही वेळ जर नसेल, पटकन बनवायचा असेल तर फक्त गरम पाण्यामध्येच भिजत घालतो, म्हणजे 1-5-10 मिनिटं गरम पाण्यात जर टाकलं तर पटकन आपले हे बारीक होतात। फक्त बारीक होण्याशी मतलब आहे। तर आपले इथं मूग डाळ, तांदूळ आणि पोहे भिजून आलेत, ते मी इथं मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेणार आहे। त्यातच मी थोडीशी कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची, हिरवेपणा चांगला येण्यासाठी, आणि त्यात मी 1 चमचाभर जिरं घालून घेतलेत। मस्त वाटण तयार करून घ्यायचं, जसं इडलीचं पीठ असतं तसंच हलका फुलका आणि अगदी पौष्टिक नाश्ता आहे। तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकता ते, किंवा सकाळच्या नाश्त्यालाही बनवून देऊ शकतात। तर हे आपलं बॅटर तयार केलेलं वाटून एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत। खूप असं जास्त जाळं पण नको आणि जास्त बारीक नको, असं बारीकच पाहिजेत आपल्याला, म्हणजे जसं इडलीचं पीठ असतं त्याच पद्धतीनं। आणि 5 मिनिटं चांगला फेटून घ्यायचं। जेवढं आपलं पीठ आपण फेटू तेवढा आपला नाश्ता हा हलका फुलका तयार होईल, म्हणजे पीठ चांगलं फुलेल आपलं। अजून चांगलं पीठ फुलण्यासाठी त्यात मी थोडंसं 1 पडी मी तेल घालून घेणार आहेत, म्हणजे अजून जरा सॉफ्टपणा येईल आपल्या नाश्त्याला। हे पीठ चांगलं फिरून घ्यायचं आहे। जेवढं आपण फिरून घेऊ तेवढा आपल्याला नाश्ता हा हलका फुलका तयार होतो। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। त्यात आपल्याला कुठलाही इनो, सोडा काहीच वापरायचं नाही, फक्त साध्या पद्धतीनंच आपण बनवायचे। खूप घाईगडबडीमध्ये पटकन आपला नाश्ता इथं बनवून तयार होतो इथं। तर जेवढं फिटू आपण तेवढं पीठ आपलं फुलेल आणि नाश्ता चांगला तयार होईल। तर 1 चमचाभर मी इथं धना पावडर घालून घेतली आहे। तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही नाही घालू शकता। तर त्याऐवजी तुम्ही कस्तुरी मेथीचा फ्लेवर जर तुम्हाला आवडत असेल तर कस्तुरी मेथी पण त्यात तुम्ही घालू शकतात। पण यामध्ये फक्त मूग डाळ, पोहे आणि तांदूळच घेतलेले आहेत। तर या सगळं मस्त आपण चटणी तयार करून घेणार आहोत। तर चटणीसाठी मी हिरवी मिरची घेतली आहे। हिरवी मिरची 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, चांगला भाजून घ्यायच्या आहेत। ही चटणी मी शेंगदाणे आणि तिळाची चटणी बनवणार आहे। तुम्हाला जर लाल चटणी करायची असेल तर तुम्ही लाल टोमॅटो, कांदा आणि लाल मिरची घ्या। तर मी या ठिकाणी हिरवी चटणी बनवायची, मला हिरवी मिरची घेतली, 3 शेंगदाणे आणि तीळ। थंडीचे दिवस आहे त्यामुळे मी तिळाची चटणी बनवणार इथं। थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। आणि हिरवा रंग येण्यासाठी मी त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली, कोथिंबीर आणि लसूण काळ्या घेतले आहेत 4 ते 5, मस्त भाजून घ्यायचे आहेत। पूर्णतः थंड झालं नंतरच प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे ते, आणि प्लेटमध्ये घातल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात चांगलं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर चटणीचं आपण वाटताना मी थोडीशी आपल्यासं फुटाणा डाळ घालून घेणार आहेत। मी फुटाणा डाळ पण भिजत घातलेली नाही, तशीच घालून घेणार आहे त्यामध्ये। अशी चटणी आपली खूप चांगली लागते। तर मी शेंगदाणे तीळ तर भाजून घेतलेत आणि फुटाणा पण भाजलेली नाही, फुटाणा डाळ मी अर्धी वाटी तशीच घेतली आहे। त्याची आपल्याला मस्त अशी चटणी वाटून तयार करायची। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यामध्ये। तर आपली चटणी इथं तयार झाली। तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता। तुम्हाला केवढी पातळ पाहिजेत किंवा घट्ट पाहिजेत त्यानुसार तुम्ही ते पाणी घालू शकता। ते आपण चटणीमध्ये त्याला तडका हा आलाच, आपण त्याला मस्त तळतळीत तडका देऊन देणार आहोत। तर पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं, जिरं मोहरी मस्त छान तडतळली की त्यावर मस्त चटणीवर तडका मारून द्यायचा आहे त्याला। आपल्याला थोडंसं हिंग घालून घेतलं आहे त्यामध्ये, आणि छान तडतळलं की चटणी जी गेलेली त्यावर मस्त तडका घालून घ्यायचा आहे। तडका मारल्यानंतर चटणी आपली खायला चविष्ट लागते। तर आपली चटणी तर पूर्ण तयार झाली। तुम्हाला जर पातळ करायचं तुम्ही पातळ तुमच्या याकडून तुम्ही करू शकतात। तर मिडियमच याची चटणी बनवली मी, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही। त्याआधी आपण आपला नाश्ता बनवून घेऊयात। आपण ते मूग डाळ, तांदूळ, पोहे भिजत घातले, तो बारीक वाटून ठेवलं, त्याचा नाश्ता बनवणार आहे। तर पॅन घ्यायचा आहे, नॉनस्टिकचाच पॅन इथं वापरायचा आहे तुम्हाला। साधा पॅन जरी असला तुमच्याकडे नॉनस्टिकचा तोही वापरला तरी चालतो। यार छोटे छोटे पोहे खायचा जो चम्मच आहे त्यानुसारच आपल्या छोटे छोटे गोळा करून घ्यायचे इथं, मिनी डोसे करून घ्यायचे तिथं। तुम्ही मोठेही करू शकतात, पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणून मी छोटे छोटेच घालून घेणार आहेत। तर तुमच्याकडे नॉनस्टिकचा तर मिनी डोशाचा तवा जर असेल तर तुम्ही त्यात पण करू शकतात। तर मी तर एकाच तयार केल्या, म्हणजे खूप जास्त भांड्याचा पसराही नाही होणार आपल्याला। जर इडली करायची म्हणते तर इडलीचे भांडे खूप पडतात, खूप असा वेळ लागतो आपल्याला। तर एकाच पॅनवर मी इथं हे बनवून घेणार आहे। छोट्या छोट्या आकाराचे करून घ्यायचे आहेत। आपल्याला झाकण वगैरे ठेवायचे नाही, फक्त 1 ते 2 मिनिटं चांगले झालेत, वरतून कोरडेपणा आला की नंतर त्याला पलटी मारून घ्यायची। खूप छान दिसतो आणि पसाराही आपला कमी होतो। खूप घाईच्या कामामध्ये गडबडीमध्ये आपण हा हलका फुलका नाश्ता मूग डाळीचा हा पटकन तयार बनवू शकतो। खूप जास्त वेळ भिजत घालायची गरज नाही आणि आंबवायची गरज नाही।
झटपट आणि पटकन सकाळी बनवून देऊ शकतो मुलांना किंवा डब्यालाही बनवून देऊ शकतो. एक बाजू पूर्ण झाली की दुसरी बाजूही अगदी पटकन होते. तर पाहू शकता मस्त आपला खमंग आणि खुसखुशीत आणि अगदी पौष्टिक मुगाच्या डाळीपासून बनवलेला नाश्ता पटकन इथं तयार झाले. जो मी पॅन घेतला होता त्या पॅनवर पण मी साईडला असेच करून घेतले. तुमच्याकडे जर नसेल तुम्ही एकाच पॅनवर तुम्ही ते बनवू शकतात. तर पॅनवर पण तुम्हाला दाखवते मी. आपले एकाच छोट्याशा पॅनवर तर मी करून दाखवले तुम्हाला, पण आता हे माझे जे छोटे छोटे आहेत त्याला होल त्यातच हे करून घेतलं आहे. तर पाहू शकता तुम्ही. तर आपले इथं पूर्ण हे डोसे तर तयार झाले. मिनी डोसे म्हणजे मूग डाळीचा नाश्ता बनवून तयार झाले. तोच पॅन घेतला आहे मी. त्याच पॅनवर मी जिरं, मोहरी आणि 1 चमचावर पांढरे तीळ घालून घेतले आणि त्याला मस्त आपण तडका देऊन देणार आहोत. म्हणजे त्यामध्येच घालून ते फ्राय करून घ्यायचे आपल्याला. त्यात वगैरे लाल मिरची वगैरे काहीच घालायची नाही आपल्याला. जे छोटे छोटे आपण ते मूग डाळीचा नाश्ता बनवला होता त्यात ते पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि मस्त 1 ते 2 मिनटंच त्याला परतून द्यायचे. तिळ्यामुळे का ते ती टेस्ट पण चांगली लागते आणि दिसायला पण अगदी खूप छान दिसते. म्हणजे मुलंच काय मोठेसुद्धा आवडीनं खातील. आणि हलका फुलका विषय म्हणजे कुठल्याही आपल्याला त्रास होणे, म्हणजे हरभरा डाळ वगैरे आपण घातलेली नाही किंवा आंबवलेली नाही आहे. म्हणजे फक्त 15 ते 20 मिनटच आपण ते पाण्यात भिजत घातलं होतं. बघू शकता किती कमी वेळामध्ये आपला नाश्ता हा तयार झाला आहे. व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे त्याला पलटी मारून घ्यायची. म्हणजे दोघी बाजूने चांगलं शेकलं जातं हे आणि खायला पण अगदी खूप चविष्ट लागते. ते एका पॅनमध्ये आपण प्लेटमध्ये आपण सर्व करणार आहोत. तर बघू शकता तिळामुळे डेकोरेट अजूनच खूप छान दिसते. वरतून मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि चटणी तर आपण इथं रेडीच करून ठेवली होती शेंगदाणे आणि तिळाची. तर पाहू शकतात आपला मस्त इथं हलका फुलका नाश्ता इथं तयार झाला आहे. काहीच वेळ लागला नाही. इथं तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. अगदी मऊ आणि लुसलुशीत आपला नाश्ता इथं तयार झाला आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असता नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये.